हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 11, भाग 1. ए यथा मां प्रपद्यन्ते तां सतैव भजाम्यहं. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. भाषांतर. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तर प्रेक्षक हो, भगवंतांनी मागील श्लोकात सांगितले की आपण आसक्ती, भय आणि क्रोधापासून मुक्त होऊन भगवंतांची सेवा करून त्यांची पूर्णपणे शरणागती स्वीकारली पाहिजे. या श्लोकामध्ये ते सांगतात की मनुष्य जेवढ्या प्रमाणात ज्या भावनेने त्यांची शरणागती स्वीकारतो त्या प्रमाणात त्या भावाला अनुसरून ते त्याचे फळ त्याला देतात, आदान प्रदान करतात, प्रतिसाद देतात. मनुष्य भगवंतांचा त्यांच्या प्रकट झालेल्या वेगवेगळ्या रूपांमध्ये शोध घेत असतो. मानवी जीवनाचा उद्धार करून देणारे सर्व अधिकृत मार्ग जरी अंततः कृष्ण प्रेम किंवा कृष्ण भावनेकडेच नेत असले तरी विविध लोकांच्या भिन्न भिन्न प्रवृत्ती आणि योग्यता असल्यामुळे ते आत्मसाक्षात्कारासाठी निरनिराळे मार्ग निवडतात. येथे भगवान श्रीकृष्ण 3 अधिकृत मार्गाचे वर्णन करत आहेत, कारण अंततः त्या सर्वांचे ध्येय एकच आहे. प्रेक्षक हो, म्हणजे काही लोक भगवंतांची निराकार रूपामध्ये उपासना करतात, परंतु जर आपल्याला एखाद्या खोलीमध्ये बंद करून ठेवले आणि त्या खोलीमध्ये केवळ आणि केवळ प्रखर प्रकाश असेल, आपल्याला काहीच दिसत नसेल, तर आपली परिस्थिती काय होईल? अशा निराकारवाद्यांना भगवंत त्यांच्या निराकार ब्रह्मज्योतीमध्ये आश्रय देतात, जिथे सर्वत्र नुसता प्रकाशच प्रकाश असतो. आपण हे समुद्राच्या उदाहरण समजून घेऊ शकतो. जसे समुद्राला काठावरून न्याहाळले तर सर्वत्र नुसते पाणीच पाणी दिसते. म्हणजे परमसत्याचा निराकार साक्षात्कार जरी दिव्य स्वरूपी असला तरी असा साक्षात्कारी पुरुष भगवंतांचे सच्चिदानंद रूप जाणत नाही. प्रेक्षक हो, इतर योगी हृदयामध्ये परमात्मा रूपावर ध्यान लावतात. त्यांचं लक्ष असतं सिद्धी प्राप्त करणं. भगवंत त्यांना त्या सिद्धी प्रदान करतात, परंतु ते परमात्म्याशी तेवढे आदान प्रदान करू शकत नाही. उदाहरणार्थ, त्या समुद्रामध्ये उडी मारली तर आपल्याला तेथे केवळ वेगवेगळे जलचर प्राणी आणि वनस्पती दिसतात. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयातील भगवंतांचे विस्तार रूप असणाऱ्या परमात्म्याची अनुभूती ही परमसत्याची अपूर्णच अनुभूती आहे. आणि जे भक्त असतात त्यांना स्वतः भगवंत हवे असतात. ते भगवंतांची त्यांच्या साकार रूपामध्ये उपासना करतात, सेवा करतात. त्यांना भगवंत गोलोक धामामध्ये जागा देतात. भगवंत त्यांच्या भक्तांना त्यांचे त्रिभंग ललित रूप दाखवतात आणि त्या रूपाची प्राप्ती करून देतात. कारण गोपींनी जेव्हा श्रीकृष्णांना नारायण रूपात पाहिलं तेव्हा त्यांना त्यांचं फारसं आकर्षण वाटलं नाही, तर त्यांना श्रीकृष्णांचेच साकार रूप नेहमी आकर्षित करीत असे. अशा प्रकारे श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. उदाहरणार्थ, आपण समुद्रामध्ये आणखी खोल जातो तेव्हा आपल्याला अनमोल रत्नांची प्राप्ती होते. अशा भक्तांबरोबर भगवंत दिव्य भावामध्येच आदान प्रदान करतात, त्यामध्येच आनंद आहे. मग प्रेक्षक हो, एका ब्रह्मज्योतीमध्ये अनंत वर्षांसाठी आपल्याला ठेवण्यात आले तर त्यामध्ये हा आनंद मिळेल का? तर नाही. कारण तेथे शांती आहे, शाश्वतता आहे, परंतु आनंद नाही. कारण आनंद तर व्यक्तिगत संबंधाने प्राप्त होतो, जो भगवंतांशी संबंध ठेवल्याने, आदान प्रदान केल्याने प्राप्त होतो. त्यांनी येथे येऊन भगवंतांची भक्ती केली तर त्यांनाही भगवद्धाम मिळू शकते. त्याचप्रमाणे जे सकाम कर्मे असतात, जे काही ना काहीतरी इच्छा ठेवून भगवंतांची उपासना करतात, तर त्यांनाही त्यांच्या तपस्येचे फळ ते देतात. जे योगी असतात तेही तपस्या करतात, त्यांनाही भगवंत त्यांच्या तपस्येचे फळ देतात. परंतु हे लोक भगवद्धाम प्राप्त करू शकत नाहीत. परंतु हळूहळू त्यांची त्या दिशेने प्रगती होत राहते आणि बऱ्याच जन्मानंतर ते भक्ती मार्गावर येतात, भगवंतांच्या साकार रूपाची भक्ती करू शकतात. प्रेक्षक हो, त्यासाठी भक्तीमध्येही वेगवेगळे रस आहेत बरं का. खरं तर 12 रस आहेत. भगवंत भक्तांसोबत 12 रसांमध्ये आदान प्रदान करतात, परंतु त्यातील 5 रस मुख्य आहेत, जसे की शांत रस, दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस आणि माधुर्य रस. पहिला रस म्हणजे शांत रस.
म्हणजे कोणी भक्त भगवंतांची शांत रसामध्ये भक्ती करू इच्छितात, जसे की भगवंतांच्या गायी, भगवंतांची वस्त्रे, यमुना नदीचे शुद्ध पाणी, यमुना काठावरील वृक्षवेली, पशुपक्षी, वृंदावनातील गवत, हे सर्व सर्व भगवंतांचे शांत रसामध्ये भक्ती करू इच्छित होते. त्याप्रमाणे भगवंतांनी त्यांना प्रतिसादही दिला. ते यमुना नदीमध्ये खेळायचे, वृंदावनामध्ये गायींना चरण्यासाठी घेऊन जायचे, वृक्षांवर चढायचे इत्यादी. आपणही जेव्हा भगवंतांच्या नावाचे कीर्तन करतो तेव्हा करताल, मृदुंग हे शांत रसामध्ये भगवंतांची सेवा करत असतात. दुसरा रस म्हणजे दास्य रस. कुणी भगवंतांना परमस्वामींच्या रूपात बघतात, त्यांचे नम्र दास बनून राहू इच्छितात. उदाहरणार्थ हनुमानजी दास्य रसामध्ये आहेत. जेव्हा हनुमानांनी लंकेला आग लावली तेव्हा रावणाच्या सैनिकांनी त्यांना पकडून रावणासमोर सादर केले. तेव्हा रावणाने हनुमानजींना मोठ्या उद्धटपणे विचारले की तू कोण आहेस. तेव्हा हनुमानांनी मोठ्या नम्रतेने सांगितले की कौशलेंद्र दासोहम, म्हणजे मी कौशलेंद्र म्हणजे श्रीरामांचा दास आहे. त्याप्रमाणे श्रीरामांनीही त्यांना स्वामींप्रमाणे प्रतिसाद दिला की जेव्हा श्रीकृष्णांनी हनुमानांना द्वारकेमध्ये बोलवलं होतं तेव्हा त्यांनी द्वारकेमध्ये असतानाही हनुमानांना श्रीरामाच्या रूपामध्येच दर्शन दिलं होतं. तसेच गरुडजीही दास रूपामध्ये भगवंतांची सेवा करतात. खरं तर आपण सर्वच जण भगवंतांचे दास आहोत आणि भगवंत सर्वांचे स्वामी आहेत. एकल ईश्वर कृष्ण आर सबभृत्य. पूर्ण सृष्टीमध्ये केवळ कृष्णच ईश्वर आहेत, स्वामी आहेत, बाकी सर्वजण त्यांचे सेवक आहेत. तिसरा रस म्हणजे साख्य रस. कोणी असं म्हणेल की मला भगवंतांबरोबर खेळायचं आहे, मित्रासारखं वागायचं आहे, तर भगवंत म्हणतात की ठीक आहे, मग माझी साख्य भावामध्ये भक्ती कर. तर तो भक्ती करून त्या स्तरावर येतो आणि मग भगवंत आपल्याला त्यांचे सखा बनवतात. अर्जुन, सुदामा, वृंदावनातील गोप बालक इत्यादी ते श्रीकृष्णांबरोबर खेळतात, कुस्ती करतात. गोपबाल तर भगवंतांचे उष्टे खात असत, तर भगवंतही त्यांचे उष्ट खात असत. एकदा एका सख्यानं ताक पिलं आणि ते तोंडामध्ये धरून ठेवलं, परंतु भगवंतांना ते प्यायचं होतं. तर भगवंतांनी काय केलं, त्याच्या गालावर मारलं. तोच त्याच्या तोंडातून ते ताक उडालं आणि भगवंतांनी ते स्वतःचे मुखकमल उघडून ते ग्रहण केलं. अशा प्रकारे सर्वजण आनंद उपभोगतात. त्याचप्रमाणे अर्जुन आणि कृष्ण एकत्र भोजन करीत असत. ते एकमेकांशी तासन तास गप्पा मारत असत, विनोद करीत असत. श्रीकृष्णही त्यांना तसाच प्रतिसाद देत. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णांचे शिष्यत्व स्वीकारले तेव्हा भगवंतांनी गुरूंप्रमाणे त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. चौथा रस म्हणजे वात्सल्य रस. म्हणजे कोणी म्हणतात की आम्हाला तर भगवंत लहान बालकाच्या रूपात हवे आहेत, जसे की देवकी, वसुदेव, यशोदा, नंदबाबा हे सर्वजण. खरं तर भगवंतांची अनुभूती ही ब्रह्मेती, परमात्मेती, भगवानेती, शब्दते अशा 3 रूपांमध्ये होते. पण वात्सल्य प्रेमामध्ये सदैव तल्लीन असलेल्या यशोदा मातेच्या दृष्टीने ही 3ही रूपे मुळीच महत्त्वाची नव्हती. यशोदा मातेने प्रेमभक्ती ही अनुभूतीची सर्वोच्च अवस्था प्रदर्शित केली होती. तसेच वृंदावनातील इतर गोपी ज्या यशोदा माईच्या वयाच्या होत्या, तसेच दशरथ महाराज, कौशल्या, दिती आणि कश्यप यांचे पुत्र म्हणून भगवंत वामन रूपात आले. देवहूती आणि कर्दमुनी यांनाही त्यांनी कपिल देवांच्या रूपामध्ये प्रतिसाद दिला. हे सर्व भगवंतांचे आईवडील बनले आणि भगवंत त्यांचे पुत्र बनून त्यांच्याशी प्रेमाचे आदान प्रदान करीत होते. आजही भगवंतांची प्रत्येक घरामध्ये लड्डू गोपालजींच्या बालरूपामध्ये उपासना केली जाते. पाचवा रस म्हणजे माधुर्य रस. म्हणजे भगवंतांची प्रियकराच्या रूपामध्ये उपासना करणे, त्यांना पूर्णपणे शरण जाणे. उदाहरणार्थ श्रीमती राधाराणी, वृंदावनातील गोपी ज्यांनी सर्वोच्च लक्ष प्राप्त केले होते, तसेच द्वारकेच्या राण्या, रुक्मिणी देवी, सत्यभामा इत्यादी. विष्णुप्रिया जेव्हा भगवंत चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येतात, सीतादेवी जेव्हा श्रीकृष्ण श्रीरामांच्या रूपात येतात, लक्ष्मी देवी जेव्हा ते नारायण असतात, अशा प्रकारे भगवंत वैवाहिक प्रेमामध्येही प्रतिसाद देतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात. म्हणजे भक्ताला ज्या रूपात भगवंतांची आराधना करण्याची इच्छा असते त्या रूपात भगवंत स्वतःला भक्तासमोर प्रकट करतात. भगवंत भक्ताच्या इच्छेच्या अधीन होतात. इतके येती ते भक्ताच्या मागणीनुसार त्याला आवडणारे विशिष्ट रूप त्याला दाखवतात. भक्ताची ही मागणी भगवंत पुरी करतात, कारण भक्ताच्या दिव्य प्रेममय सेवेमुळे ते त्याच्या अधीन झालेले असतात.
परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भगवंत काही भक्तांचा त्याच्या मागणीनुसार पुरवठा करणारा आज्ञाधारक चाकर नव्हे, तर जो परिपक्व भक्तिपूर्ण सेवेच्या आचरणाने प्राप्त केलेल्या क्षमतेचा अर्थात भगवत प्रेमाचा दर्शक असतो, अशा भक्ताच्या इच्छा ते पूर्ण करतात. ही प्रेमाची स्थिती श्रद्धेपासून प्रेमापर्यंत केलेल्या यथाक्रम विकासाच्या प्रक्रियेने प्राप्त होते. अगदी एखादा भगवंतांबद्दल शत्रुत्वाची जरी भावना ठेवत असेल, उदाहरणार्थ रावण, कंस, तरी त्यांच्या जीवनामध्ये भगवंत शत्रूच्या रूपात येतात आणि त्यांना मारून प्रतिसाद देतात. श्रीकृष्ण सदैवच कमळासमान कोमल असूनही जेव्हा बकासुराने त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्यांनी बकासुराच्या टाळूच्या मुळाशी अग्नीपेक्षाही अधिक प्रखर असा दाह निर्माण केला. जे श्रीकृष्णांना शत्रू मानतात त्यांच्यासाठी श्रीकृष्ण असह्य ठरतात. म्हणजे आपण ज्या भावात जेवढ्या प्रमाणात भगवंतांना शरण जातो, ज्या प्रमाणात भगवंतांची भक्ती करतो, त्या प्रमाणात भगवंत आपल्याला प्रतिसाद देतात, आपल्याशी आदान प्रदान करतात. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण निराकारवादी किंवा योगी नाही, तर भगवंतांचे भक्त बनले पाहिजे आणि भगवंतांचा त्यांच्या साकार रूपामध्ये साक्षात्कार करून घेतला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील याच श्लोकावर चर्चा करताना भगवंत पक्षपात न करता प्रत्येकाशीच कसे आदान प्रदान करतात आणि प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर कसा अवलंबून आहे यावर चर्चा करू. भक्त बनून श्रीकृष्णांवर उत्कटतेने प्रेम करूयात, अनुरूप फळाचा स्वाद घेऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.